आम्ही टोल नाक्यावर जेव्हा आलो तेव्हा आमच्या अकाउंटला बॅलन्स नव्हता फास्टॅगच्या अकाउंटला बॅलन्स नसल्या कारणाने तिथे टोल कट झाला नाही आमचा ॲन्युअल पास आहे फास्टॅगचा. तर मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही रिचार्ज करतो. तो रिचार्ज पण आम्ही केला 500 रुपयाचा. 545 त्याच्या अकाउंटमध्ये बॅलन्स पण आला, पण तो तेव्हा पण कट नव्हता होत. तर ते म्हणाले UPI पेमेंट करा. मग UPI पेमेंट करायला गेलो तर ते बोलले 480 भरायला लागतील. म्हटलं UPI पेमेंट करता जेव्हा त्याच्यात जेवढा टोल आहे 240 तेवढेच भरायला लागणार. तर ते बोलले नाही तसं नाही, एक्सप्रेसला तसं नाही चालणार. मग मी त्यांना म्हटलं की आम्ही गाडी पुढे घेतो, आम्ही गाडी पुढे लावतो, रिव्हर्सला गाड्या फास्ट येत आहेत, पुढं लावतो गाडी आणि तुम्हाला तुमचं पेमेंट करतो. तर ते बोलले नाही तुम्हाला रिव्हर्सच घ्यायला लागेल गाडी, आम्ही इथनं गाडी तुमची सोडणार नाही. पुढे गेला तू तुम्ही त्यांना गाडी पाठीमागे घ्यायला घ्यायला सांगितलं. हां आपण नाही सांगितलं. हो इकडे या, 2 मिनिटं इकडे या. विचारा त्यांना, फुटेज पण दाखवतो मी तुम्हाला. हां या ना फुटेज पण दाखवतो दादा इकडे. फुटेज पण दाखवतो मी, काय ना प्रॉब्लेम. तुम्हाला यांनी काय सांगितलं पुढे? मी यांना म्हटलं की आमच्या अकाउंटमधला बॅलन्स संपलेला आहे तुम्ही म्हणता, तर आम्ही गाडी पुढे घेतो. आणि तुम्ही थांबा ना एक मिनिट, तुम्ही थांबा ना एक मिनिट. हां बोला. यांनी 2 वेळा त्यांना सांगितलं की आम्ही गाडी पुढे घेतो. तर ते बोलले नाही, पैसे भरल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत, मागे रिव्हर्सला घ्या. मग आम्ही रिव्हर्सला घेतली. रिव्हर्सला घेतल्यानंतर या कॉम्प्लेक्सच्या गाड्यांनी आम्हाला डायरेक्ट उडवलं.